MDH चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। MDH। अजित पवारांनी कालच आपल्या आमदार आणि प्रवक्त्यांना अधिक बोलण्यावरून तंबी दिली आणि आज त्याचा परिणाम असा झाला की हाकेंनी गुलाबी जॅकेटवरून दादांवर बोचरी टीका केली, तरी एकही अजित पवारांचा नेता बोललाच नाही। पाहूया। या राज्याचं मुख्यमंत्री जर अजितदादांना करायचं असेल तर या सर्व निवडणुकांमध्ये आपल्याला एक नंबरला आलं पाहिजे। आमच्या आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये असलेल्या प्रत्येकाच्या कार्यकर्त्याच्या भावना आहे की महाराष्ट्राचं नेतृत्व आपण त्या ठिकाणी करावं। महाराष्ट्राचं मुख्यमंत्री होणं म्हणजे गुलाबी जॅकेट घालणं एवढं सोपं नाही। राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मंत्री मुश्रीफ आणि प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी अजित पवारांना मुख्यमंत्री पदाच्या शुभेच्छा दिल्या, पण पुढच्याच काही तासात लक्ष्मण हाकेंनी परत अजित पवारांवर निशाणा साधला। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणं हे गुलाबी जॅकेट घालणं एवढं सोपं नाही, अशा तिखट शब्दात हाकेंनी डिवचलं। येणाऱ्या या सगळ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचा काँग्रेसचा झेंडा आपण सगळ्यांनी फडकवण्यासाठी रात्रीचा दिवस करा, हाडाची काढं करा, रक्ताचं पाणी करा आणि येणाऱ्या या निवडणुकीमध्ये अजितदादांची मान कशी उंचावेल। या राज्याचं मुख्यमंत्री जर अजितदादांना करायचं असेल तर या सर्व निवडणुकांमध्ये आपल्याला एक नंबरला आलं पाहिजे। सचिन तेंडुलकरचा विक्रम कोण मोडणार नाही, तसा तुमचा उपमुख्यमंत्री पदाचा विक्रम सुद्धा कोण मोडू शकणार नाही। पण आम्हाला तेवढापुरती समाधान नाही, आम्हाला तेवढापुरता सीमित समाधान नाही। आमच्या आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये असलेल्या प्रत्येकाच्या कार्यकर्त्याच्या भावना आहे की महाराष्ट्राचं नेतृत्व आपण त्या ठिकाणी करावं। महाराष्ट्राचं मुख्यमंत्री होणं म्हणजे गुलाबी जॅकेट घालणं एवढं सोपं नाही। ही गुलाबी स्वप्न आहेत अजितदादा पवारांची, कारण कारखाने चालवून किंवा वेगवेगळ्या उद्योगपतींबरोबर पार्टनरशिप करून किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये फायनान्स कंपन्या चालवून महाराष्ट्राचं मुख्यमंत्री होता येणार नाही। गावगाड्यातल्या भटक्या विमुक्तांना, ओबीसींना स्कॉलरशिपला पैसे देत नाही, तुम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची स्वप्न बघताय। ते आता विसरा तुम्ही। काकाला जमलं नाही राजकारण करायचं, 1.5-2 जिल्ह्याच्या पुढे तुमचा पक्ष तुम्ही घेऊन जाऊ शकला नाही। तुम्ही काय बोलताय? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची स्वप्न बघताय तुम्ही, ही दिवा स्वप्न आहेत, ही अजितदादांची गुलाबी स्वप्न आहेत। तसं तर हाके बोलले की राष्ट्रवादीचे नेते तुटून पडतात, पण अजित पवारांचं गुलाबी जॅकेट काढल्यावरही एकाही नेत्याने प्रतिक्रिया दिलेली नाही। त्याचं कारण म्हणजे अधिवेशनात अजित पवारांनी नेते आणि प्रवक्त्यांना दिलेली तंबी असावी। माझी आपल्याला विनंती आहे, कधी कधी प्रवक्ते लोक, आमदार लोक त्यांना माहिती नसताना पण बरेच काही सांगायचा प्रयत्न करतात। फार महत्त्वाचे प्रश्न विचारले तर सरळ प्रवक्त्यांनी आमदारांनी सगळ्यांनी सांगावं की याबद्दल वरिष्ठ नेते काय ते बोलतील। प्रत्येकाने बोलण्याचं काही कारण नाही, आम्ही बोलायला खंबीर आहे, बाकीचं काय बोलायचं तुम्ही बोला, कारण नसताना वेगळे प्रश्न निर्माण होतील अशा प्रकारचं वक्तव्य कुणाकडनं देखील होता कामा नये। ही गोष्ट आपण सगळ्यांनी अतिशय नम्रपणे लक्षामध्ये ठेवावी। काही दिवसांआधीच हाकेंनी अजित पवारांना अर्थ खात्याला चिकटलेलं गोचिड म्हटलं होतं, त्यावरून हाके आणि मिटकरींमध्ये शाब्दिक चकमकीनं टोक गाठलं होतं। गोचिड एखाद्या जनावराला चिकटून बसतं तसं अर्थ खात्याला गेल्या 20 वर्षापासून चिकटून बसलेले। हा ओबीसीच्या टाळूवरचं लोणी खाणारा दलाल हा हाक्या। या माकडाच्या कानाखाली परत एकदा सांगतोय, एका कानाखाली वाय आणि दुसऱ्या कानाखाली झेड मिळेल लवकरच। बटनाला जरी हात दाखवला त्याने लावून माझ्या वरच्या शर्टाच्या, तर त्याच्या मागचा पार्श्वभाग जो आहे ना, त्यानं पॅन्ट घातल्यावर पण वाय आणि झेड दिसेल, अशा पद्धतीचं मंजन त्याला आम्ही देणार। असंविधानिक भाषा बोलतोय अमोल मिटकरी। अरे तुला नाही करायचं, नीट बोल, आता नीट बोल, नीट बोल। तू अरे तुला केलास पहिल्यांदा, अमोल मिटकरी नीट बोल। आता परत हाकेंनी अजित पवार आणि त्यांच्या नेत्यांच्या वर्मावरच बोट ठेवलं। ओबीसींची स्कॉलरशिप देणं होत नाही आणि मुख्यमंत्री व्हायचंय अशी टीका हाकेंनी केली। मात्र एक दिवस आधीच मिळालेल्या तंबीमुळे दादांवर टीका झाली तरी नेते आणि प्रवक्ते गपगार आहेत। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव। MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग। असली मसाले सच MDH।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.